आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। काल ज्या संदर्भामध्ये आपण बातमी दाखवली होती परवाला, नाशिक मधल्या आमदार अनिल कदम यांनी उद्धव ठाकरेंच्याकडे आपला राजीनामा सोपवलाय। पिंपळगाव बसवंतच्या टोल नाक्यावरती अनिल कदम यांनी या टोलवरती असलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी आरवाच्या भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता। आपण त्या संदर्भातली बातमी दाखवली होती। मोठी टीका उभ्या महाराष्ट्रातून अनिल कदम यांच्यावरती झाली होती आणि त्यानंतर आता अनिल कदम यांनी राजीनामा दिला। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। योगेश, झी 24 तासने दाखवलं होतं कशा पद्धतीने महिला कर्मचाऱ्यांशी आरवाच्या भाषेत अनिल कदम बोलत होते। राजीनामा त्यांनी दिलेला आहे। राजीनामा देताना काय म्हणालेत अनिल कदम आणि पक्षाकडून काय प्रतिक्रिया आली या राजीनाम्याची, काय सांगा? अनिल कदम यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो पक्षप्रमुखांकडे या ठिकाणी दिलेला आहे। उद्धव ठाकरेंकडे आज सोपवलेला आहे। आज उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। शिर्डीला जात असताना ते ओझर विमानतळावर आले आणि तिथून ते शिर्डीकडे रवाना झाले। त्यावेळी ओझर विमानतळ जे आहे ते निफाड मतदारसंघामध्ये म्हणजेच अनिल कदम यांच्या मतदारसंघामध्ये येतं। अनिल कदम त्यांचं स्वागत करण्यासाठी गेलेले होते। त्यावेळी त्यांनी त्यांचा हा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र त्यांचा स्टँड अजूनही असाच आहे की त्यांची काही चूक नाही आणि ज्या तिथल्या मुली आहेत टोलवरच्या त्या मुलींनी शिवीगाळ केल्यामुळेच आपण किंवा त्यांनी कपडे फाडण्याची भाषा केल्यामुळे आपण कपडे फाडण्याची भाषा केली असा दावा अजूनही त्यांचा आहे। मी कुठेही चुकलेलो नाही असंच ते म्हणतायत। मात्र असं करताना पक्षप्रमुख जे ठरवतील ते मला मान्य असेल असं सांगत त्यांनी राजीनामा त्यांच्याकडे सोपवलेला आहे। त्यामुळे आता चेंडू जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या कोर्टामध्ये आहे। उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेतात यावर पुढचं अनिल कदम यांचं भविष्य अवलंबून असणार आहे। धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पण एकूण अनिल कदम ह्या आक्रमक आमदार म्हणून प्रसिद्ध आहेत त्या भागामध्ये, पण आपली आक्रमकता नेमकी आपण कुठे वापरायची याचा विसर त्यांना पडला आणि म्हणून त्यांना हा राजीनामा द्यावा लागलाय। पण अजूनही हट्ट करतायत कदम, माघार घ्यायला तयार नाहीत। त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे। त्यांच्याकडे संविधानिक अस्त्र होती, त्यांचा वापर करून ते सगळ्यांना शिक्षा करू शकतात। मात्र असं न करता त्यांनी देखील आरवाच्या भाषेत शिवीगाळ केली हा आरोप त्यांच्यावरती आणि त्यामुळे आता त्यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सोपवला। झी 24 तास एक पाऊल पुढे।